टीईटी पेपरफुटी प्रकरणी आता मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याची घोषणा विधानसभेमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेली आहे। हरियाणा, दिल्ली आणि बिहारला पथकं पाठवलेली असून फेरपरीक्षा पारदर्शी होण्यासाठी सुद्धा समिती तयार करण्यात आल्याचं दादा भुसे म्हणतात। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। दिनांक 28/6/2026 रोजीच्या नियोजित टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे। टीईटी पेपरफुटीचा मुद्दा विधानसभेमध्ये आज उपस्थित करण्यात आला आणि देशात पेपरफुटीचं प्रमाण वाढलंय असं भास्कर जाधव म्हणाले। राज्य पेपरफुटीमध्ये 2ऱ्या क्रमांकावर असल्याचंही त्यांनी सांगितलं। टीईटी पेपरफुटीमुळे महाराष्ट्राची बदनामी झाल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। शिवाय या सगळ्या घटना महाराष्ट्रातच वारंवार का घडतायत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। पारदर्शक परीक्षा घेण्यामध्ये सरकार कमी पडतंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्यानंतर टीईटीबाबत आजच सभागृहात निवेदन केलं जाईल असं दादा भुसेंनी सांगितलं। त्यानंतर त्यांनी ते निवेदन केलं सुद्धा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखलही घेतल्याचं ते म्हणाले। या संदर्भात एसआयटी गठीत करण्यात आल्याचं स्पष्टीकरण सुद्धा दादा भुसेंनी त्यानंतर दिलं। अध्यक्ष महोदय, टीईटी सारखी परीक्षा की जे या महाराष्ट्रातले प्राथमिक शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या गुणवत्तेसंदर्भामध्ये ही परीक्षा जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला सर्व्हिसमधून निष्कासित करण्यात येईल किंवा तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला जो काही शासकीय लाभ मिळणार आहे तो मिळणार नाही असं सांगितल्यामुळे ही परीक्षा झाली। 24 तास फक्त त्या ठिकाणी परीक्षेला असताना पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले। याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळं अधिवेशन सुरू असल्यामुळं उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावतंय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा। हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? तो नीटचा असू दे, टीईटीचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? हे कुठं कमी पडतंय सरकार? सरकार या परीक्षा पारदर्शी घेण्यामध्ये सरकार कमी पडतंय का? सरकारची यामध्ये खरं म्हणजे या सरकारला ह्या परीक्षा नीट घेता येत नाही का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये। आपल्याला विनंती आहे की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे। म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। हे कुणाची चूक आहे? याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत? हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात। जी चौकशीचे सूत्रधार आता मिळालेत, काही पहिल्यांदा जे 3 आरोपी पकडले गेलेत ते आरोपी सगळे बाहेर राज्याशी कनेक्ट आहे। टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये एसआयटी पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि आजच या संदर्भात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।